ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने ठाणे शहरामध्ये भरलं आहे विज्ञान संमेलन आणि ठाणे शहरातील उद्योजक जयंत जोशी यांनी ठाण्यामध्ये उपलब्ध करून दिले आहे 1.5 सेंटीमीटर पासून तर 5 इंचापर्यंतच्या काड्यापेट्या। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय आमदार श्री संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना रोजगाराचा आधार देण्यासाठी आयोजित करीत आहोत रोजगार मेळावा। 28 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डीएड कॉलेज मनोरमनगर ठाणे। आयोजक श्री दत्ता खाडगे, सूरज दळवी, मत्स्यगंधा पवार, जितू मढवी, सुरेश कोलते, महेश तेरडे, सुषमा दळवी, स्वाती पाटील आणि अमित पाटील। भारतीय जनता पार्टी आयोजित रोजगार मेळावा रविवार दिनांक 18 डिसेंबर 2016 सकाळी 10 ते सायंकाळी 5 डीएड कॉलेज मनोरमनगर ठाणे। अनन्या कलेक्शन, सीजे डायमंड ज्वेलरी, एंटीक एंड कुंदन ज्वेलरी, माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, ट्रेडिशनल महाराष्ट्रियन माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, jewelry watches, 92.5 sterling silver jewelry, bridal sets, bridal jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 98215 36895 and Nilima Durgule 9833946884. Ananya Collection. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। ठाणे शहरामध्ये आजपासून अखिल भारतीय विज्ञान परिषदेचं सायन्स एक्झिबिशनला आजपासून सुरुवात झाली। आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली। विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांचा आस्वाद घेतला। महापौर श्री संजय मोरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। या निमित्ताने ख्यातनाम वैज्ञानिक अनिल काकोडकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याशी आम्ही बातचीत केली। मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक नामवंत येत आहेत। सर, काय सांगाल या एक्झिबिशन विषयी? असे आज हे प्रदर्शन बघण्यासाठी म्हणून लहान मुलांचा उत्साह आपण बघतो। या प्रदर्शनामध्ये म्हणजे विज्ञानविषयक बऱ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत आणि त्याची मला वाटतं 3 भागात विभागणी करता येईल। एक म्हणजे आपल्या देशात विज्ञानाच्या माध्यमातून काय प्रगती झाली आहे, त्याचं इस्रोसाठीचं एक मोठं प्रदर्शन आहे, NPCILचं दालन आहे। तर त्यायोगे आपल्याला कळतं IITचा लघु उपग्रह त्याचं एक दालन आहे। दुसरं वेगळ्या वेगळ्या संस्थांमधनं चालत असलेले जे संशोधन आहे त्याचा समाजाला कसा उपयोग होतो त्याबद्दलची माहिती आहे। तिसरं विद्यार्थ्यांनी स्वतः केलेले प्रयोग, वेगळ्या वेगळ्या वैज्ञानिक संकल्पना सुकरपणे समजावून सांगण्यासाठी म्हणून त्याची 3-4 दालनं आहेत। त्यामुळे इथे म्हणजे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने काय चालू आहे, विज्ञानाचा सामान्य जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो त्याचं एक दर्शन आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एक फन सायन्स, स्वतः वेगळ्या वेगळ्या संकल्पनांचं दर्शन प्रत्यक्षपणे त्यांना वेळ पडली तर स्वतः आपल्या हाताने सुद्धा करून बघता येतं असं। तर त्या दृष्टीने मला वाटतं एक विद्यार्थ्यांसाठी चांगली सोय आहे। 3 दिवस ठाणे आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी पर्वणी आहे आणि आपल्या इथे जे आपण विज्ञान परिषदेचं 91वं अधिवेशन ठाणे विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात घेतो, त्याच्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं असं अंग म्हणून आपण या प्रदर्शनाकडे बघायला
अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती वाढीस लागते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची अंधश्रद्धा देखील दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो, असं यावेळेस खगोलतज्ञ दाकृ सोमण यांनी सांगितलं. ठाणे शहरामध्ये आजपासून विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि हे विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. एकंदरीतच या प्रदर्शनाचं महत्त्व काय आहे, या प्रदर्शनातनं विद्यार्थ्यांना काय मिळू शकतं, सर्वसामान्य नागरिकांना काय मिळू शकतं, हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ खगोलतज्ञ दाकृ सोमण. सोमण सर, काय सांगाल, ओव्हरऑलच एक्झिबिशनमधून इथून विद्यार्थी काय घेऊन जातील? एकाच वेळी 10 नव्हे तर अनेक सॅटेलाईट्स उपग्रह आकाशामध्ये आपण सोडतो आणि जानेवारी 2017मध्ये 83 उपग्रह एकाच वेळी इस्रो सोडणार आहे. हा जागतिक विक्रम आहे. आपण गरीब देशांचे कृत्रिम उपग्रह स्वस्तामध्ये कमी खर्चामध्ये अंतराळ सोडतो. अशा इस्रो या संस्थेचं प्रदर्शन ठाण्यामध्ये भरतं आहे. अनेक विद्यार्थी याला भेट देत आहेत. मंगळयान कसं गेलं, चांद्रयान कसं गेलं, चांद्रयान 2 जायचं आहे, या सगळी माहिती विद्यार्थ्यांना या दालनामध्ये होते. त्यानंतर IIT या संस्थेनं एक प्रथम कृत्रिम उपग्रह अंतराळयानातून पाठवला. तर त्या कृत्रिम उपग्रहाविषयी माहिती या दालनामध्ये एक आहे. इस्रोचं एक संपूर्ण दालन या प्रदर्शनामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये इस्रोची संपूर्ण इतिहास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. याविषयी देखील श्री दाकृ सोमण यांनी माहिती दिली. IITची 4-5 दालनं आहेत. त्याच्यामध्ये IITच्या विद्यार्थ्यांनी अनेक गोष्टी या विज्ञान विषयक दाखवलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की इतर स्टॉल आहेत. एअरफोर्सचा एक दालन आहे. एअरफोर्सच्या दालनामध्ये अद्ययावत विमानं कशी आहेत त्याची माहिती करून देणार आहेत. मराठी विज्ञान परिषदेत झाल्याने ठाणा महानगरपालिका ठाणे शहराला स्मार्ट सिटी करते, त्याविषयी महत्त्वाची माहिती आहे. तर अशा अनेक दालनांमधून विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक माहिती मिळणार आहे. एकंदरीतच पूर्ण 3 दिवसांचं हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने आज विद्यार्थी इथे हजेरी लावत आहेत. या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, विज्ञानाविषयी दृष्टिकोन वाढावा, या दृष्टिकोनातून आणखी काय प्रयत्न व्हायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी विशेषतः निरीक्षण करावं. नंतर इथे जी माहिती आहे अनेक तक्त्यांमध्ये त्याचं संकलन करावं, लिहून घ्यावं. त्याचा आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतो, त्याच्यामध्ये कॅमेरा असतो, त्यातून फोटो काढून घेतला तरी चालेल आणि ती माहिती आपल्याकडे जतन करून ठेवावं आणि त्याचं अध्ययन करावं. आपल्याला माहिती आहे की हॉबी निर्माण करू शकतो आपण, छंद. आपल्याला व्यवसाय कुठलाही मिळू शकेल, पण छंद आपण जोपासू शकतो विज्ञानाचा. आणि असं जर झालं तर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. आपल्या भारतामध्ये अंधश्रद्धा पुष्कळ आहेत. त्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करायचं असेल तर विज्ञानाचं शिक्षण हे जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि तो उद्देश ठाण्याच्या या अधिवेशनातून सफल होत आहे. सर धन्यवाद आमच्याशी बोलत त्याबद्दल. हे होते दाकृ सोमण. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आवर्जून यावं, पर्यावरणाविषयी स्वतःची मतं त्यांनी व्यक्त करावी, त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन या दृष्टिकोनातून देखील या प्रदर्शनाचं खूप महत्त्व आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचं हे अधिवेशन ठाणे शहरामध्ये भरवण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून तयारी चालू होती. ही नेमकी तयारी काय होती, या प्रदर्शनामधनं विद्यार्थी काय घेऊन जाणार आहेत, या संदर्भात माहिती दिली प्राध्यापक नाद मांडगे यांनी. अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या वतीने 51वं अधिवेशन ठाणे शहरात भरलेलं आहे. या निमित्ताने एक मोठं एक्झिबिशन, वैज्ञानिक एक्झिबिशन ठाणे शहरात भरलेलं आहे आणि पहिल्याच दिवशी मुलांनी हे एक्झिबिशन पूर्णपणे फुलून गेलेलं आहे. या एक्झिबिशनचे, या पूर्ण कार्यक्रमाचे कार्यवाह प्राध्यापक नाद मांडगे हे आत्ता आपल्यावर आहेत. मांडगे सर, सांगा, तुमच्या एकंदरीतच टीमने खूप मोठं काम ठाणे शहरामध्ये केलेलं आहे. काय सांगाल, या एक्झिबिशनच्या माध्यमातून तुमच्या काय अपेक्षा आहेत? हे जे एक्झिबिशन आहे, ह्या एक्झिबिशनमधनं इस्रो, एअरफोर्स, JNPT, जैन इरिगेशन यासारख्या मान्यवर संस्थांनी सहभाग घेतलेला आहे आणि या संस्थांच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी मांडलेलं आहे हे खरंच फार विचार करायला लावणारं आहे, आपली भारताची प्रगती दर्शवणारं आहे आणि नक्कीच एक नवीन ज्याला म्हणता येईल असं आपल्या ज्ञानात भर टाकणारं हे सगळं या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. एकंदरीतच थोडक्यात सांगा, काय काय कव्हर केलेलं आहे या प्रदर्शनामध्ये तुम्ही थोडक्यात? ह्या प्रदर्शनामध्ये ज्या
इस्रोचा प्रवास शून्यापासून सुरुवात झालेला आहे आणि आज मंगळयानसारखी मोहीम आपले शास्त्रज्ञ हे यशस्वी करून दाखवत आहेत. तो संपूर्ण प्रवास मांडलेला आहे. त्यानंतर हायड्रोपोनिक्सवर म्हणजे पाण्यावरची शेती ज्याला म्हणता येईल, हा जो नवीन प्रयोग आहे व्हर्टिकल फार्मिंग करता ज्याला म्हणता येईल, त्याला ती आवश्यकता असते, ते प्रयोग या ठिकाणी मांडलेले आहेत. इंडियन एअरफोर्सचे मिनिएचर मॉडेल्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे सगळं अभ्यासण्यासारखं या ठिकाणी आहे. एकंदरीतच 3 दिवस चालणारं हे प्रदर्शन आहे. रविवारपर्यंत ठाणेकर नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. ठाणेकर नागरिकांनी, ठाणेकर पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पाल्यांना, त्यांच्या मुलांना इथे निश्चितपणे घेऊन यायला पाहिजे. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. एकीकडे ठाणे शहरामध्ये अशा प्रकारचं विज्ञान प्रदर्शन सुरू असताना दुसरीकडे ठाणे शहरातील टाउन हॉल परिसरामध्ये कुटीर उद्योगचे श्री जयंत जोशी यांनी आकपेट्यांच्या एका प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. अगदी 1.5 सेंटीमीटरपासून तर थेट 5-6 इंचापर्यंतच्या विविध प्रकारच्या आकपेट्या या ठिकाणी आहेत. आकपेट्यांपासून बनवलेले विविध प्रकारचे कलाकुसर देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याचप्रमाणे जुन्या नोटा, नाणी आणि स्टॅम्प्सचं देखील प्रदर्शन या ठिकाणी आहे. ठाणे शहरातील टाउन हॉलमध्ये सध्या एक आगळं वेगळं प्रदर्शन लागलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये काड्या पेट्या, स्टॅम्प्स आणि जुनी करन्सी अशा प्रकारचं हे संपूर्ण एक्झिबिशन आहे. कुटीर उद्योगचे श्री अजय जोशी यांचं हे संपूर्ण कलेक्शन आहे. सर, मिठाई विकता विकता हे सगळं कलेक्शन करायला कसं काय जमलं तुम्हाला? गेली 20 वर्ष माझा खव्याचा व्यवसाय होता आणि गुजरातला येणं जाणं बरंच असायचं. तेव्हा प्रत्येक गावात जायचो, तिथे प्रथा होती की चहा, सिगरेटचं पाकिट आणि मॅचेस आणून ठेवायचे. तर प्रत्येक गावात गेलं की मॅचेस मला वेगवेगळी मिळायची, ते आम्ही गोळा करायला लागलो. असं करता करता आज माझ्याकडे 12,000च्या वर काडेपेट्या आहेत. भारतीय आहेत, शिवाय परदेशी आहेत. आणि मी मुद्दाम साऊथ इंडियाला म्हणजे शिवकाशी, जिथे या काडेपेट्या निर्मित होते, तिथे 2दा जाऊन आलो आहे. तिथे बऱ्याचशा काडेपेट्या घेऊन आलो आहे. माझे मित्र सगळे भारतभर पसरलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पाठवा. आता इंटरनेटवर बरेचसे ग्रुप्स आहेत आमचे, मॅचबॉक्स कलेक्टर्स, त्यांच्या थ्रू आम्ही एक्सचेंज करतो आणि असं माझी संख्या वाढत चालली आहे. आम्ही इथे बघतोय तुम्ही फक्त काड्या पेट्यांचे बॉक्सेस कलेक्ट नाही केलेले आहेत, त्याच्यापासून काही कलात्मक वस्तू देखील तुम्ही निर्माण केलेल्या आहेत. काही खूप मोठ्या मोठ्या काड्या पेट्या इथे आम्हाला दिसत आहेत. उदाहरणार्थ आपण जर का बघायला गेलो, सर काढू का प्लीज? म्हणजे साधारणपणे काड्यापेटीची एक काडी म्हटली की ती आपल्याला एक छोटीशी काडीपेटी दिसत असते. परंतु आपण बघू शकतो आत्ता या ठिकाणची ही काड्यापेटी जवळपास 3 ते 4 इंचाची ही काड्यापेटी आहे. हां, आणि आणखी एक अतिशय छोटी, सगळ्यात छोटी म्हणजे यू कॅन वॉच की अगदी 1.5 सेंटीमीटरची ही काड्यापेटी आहे. तर हे कुठून कुठून तुम्ही हे सगळं कलेक्शन केलेलं आहे? या सगळ्या परदेशातून माझ्या मित्रांनी आणलेले आहेत माझ्यासाठी. आणि बरेचसे काही मी स्वतः गेलो होतो युरोपला, तेव्हा आणलेले आहेत. पण माझे मित्रांना माहिती झाल्या असल्यामुळे की बरेचसे लोक माझ्यासाठी घेऊन येतात. आणि असं माझं कलेक्शन बरंच विविधता आलेली आहे कलेक्शनमध्ये. आणि एकंदरीतच हा छंद जोपासत असताना तुम्हाला
मदत कशा प्रकारची होते किंवा काय काय अडचणी काय येतात? मदत म्हणण्यापेक्षा मी मला विरोध होत नाही हीच मोठी गोष्टी आहे. कारण प्रत्येकाला घरातनं विरोध होत असतो की काडेपेट्या घरात ठेवून कचरा काय गोळा करतोस. पण माझे दोन्ही मुलं, सुना, माझी मिसेस, प्रत्येकजण कुठेही जातील तेव्हा माझ्यासाठी काडेपेट्या घेऊन येतात. त्याच्यामुळे मी हा छंद चांगल्याप्रमाणे जोपासू शकलो आहे आणि व्यवस्थितपणे करू शकलो आहे. या ठिकाणी आम्ही बरेचसे काही स्टॅम्प्ससुद्धा बघतो आहोत. अगदी चित्रपट क्षेत्रापासून राजकीय क्षेत्रापर्यंत सगळ्या ठिकाणचे स्टॅम्प्स या ठिकाणी आहेत, त्याविषयी सांगा. ह्या स्टॅम्पचा विषय आहे माझ्या मोठ्या मुलाचा. तर मी सुरुवात करून दिली, लहान पोस्टाची तिकीटं गोळा करून त्याला माझं जे कलेक्शन होतं त्याच्याकडे दिलं. मग त्यांनी GPOकडे त्याचं नाव नोंदवून नवीन नवीन जे फर्स्ट डे कवर स्टॅम्प्स येतील त्याचे पैसे भरले, ते ऑटोमॅटिकली आपल्या घरी येतात. असे सगळे नवीन इश्यूचे स्टॅम्प्स तिच्याकडे आहेत गेली 15 वर्ष जवळजवळ. त्याच्याबरोबर त्यांनी जुन्या नोटा पण संग्रह करायला सुरुवात केली आहे. आमचं दुकान असल्यामुळे चलन बरंचसं येत राहतं आणि आमचं जुन्या नोटांकडे लक्ष असतं. जुनी नोट आली की आम्ही ती बाजूला ठेवतो. अशा प्रकारे त्यांनी त्याचं ते जुन्या नोटांचं कलेक्शन, अगदी नजरेत येणारे नंबर म्हणतो ना, 222222 किंवा 786 असे नंबर असलेल्या नोटा पण बरेचशा आमच्या संग्रहात आहेत. आणखी या ठिकाणी आम्हाला बरंच तुमचं एक्झिबिशन दिसतं आहे. या ना काय सांगाल? एकंदरीतच काही नाणीसुद्धा इथे दिसत आहेत, त्याविषयी सांगा. या जे नाणींचे संग्रह आहे हे जे कम्युनिटेटिव्ह कॉईन्स म्हणजे ज्या दिवशी निघतील त्याचा स्पेशल सेट बनवला जातो रिझर्व्ह बँक किंवा द मिंटने. तर तो सेट जाहिरात येते किंवा तुम्ही त्याचे मेंबर झालात की दर इश्यू तुम्हाला येत जातो. जसं भारतीय रिझर्व्ह बँकेचे सेट त्याबरोबर सेट ते सगळे भारतीय आहेत, हे फॉरेनचे आहेत. तर प्रत्येक इश्यू जेव्हा रिझर्व्ह बँक काढते तेव्हा जाहिरात देते आणि तुम्ही चेक ड्राफ्ट पाठवून ते मागवू शकता. 1000, 1200, 1000 आणि 500च्या नोटा ज्यावेळेस चलनात गेल्या त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये चलन कल्लोळ निर्माण झाला. अशा अनेक नोटा या ठिकाणी आहेत ज्या आता चलनात नाहीत, त्याविषयी सांगा सर. ह्या चलनात आम्ही कधी चलनात असो किंवा नसो आम्ही तो विचार कधी केला नाही. आणि आम्ही फक्त नोटा या प्रत्येक युजली गव्हर्नरची सही असलेल्या प्रत्येक वेगळ्या नोटा जमा करायची आमची प्रथा असते. म्हणजे जोही कलेक्टर, आता 100ची नोट आहे, तुम्ही बघाल की जवळजवळ प्रत्येक नोटवर वेगवेगळ्या गव्हर्नरची सही असेल. ती एक स्पेशालिटी असते. म्हणजे गव्हर्नर, स्टेट बँकेचे म्हणजे रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होतात त्यांची सही असलेली नोट, त्याला एक वेगळा प्रकार म्हणता येतो आणि त्या प्रकारचे आम्ही गोळा करतो. काही चित्रसुद्धा इथे आम्हाला दिसत आहेत, त्या चित्रांचं काय वैशिष्ट्य, काय सांगाल? चित्र म्हणजे आम्ही बेसिकली मुलांच्या माहितीसाठी काडेपेटीची म्हणजे आगीची निर्मिती कशी झाली, की आपले प्री हिस्टॉरिक म्हणजे केव्हमेनपासून आग कशी पहिली म्हणजे दगड घासून कशी सुरुवात केली किंवा काड्या असं लाकूड असं घासून त्याचं मी माहिती दिली आहे. पहिल्या काडेपेटीचा शोध कोणी लावला त्यांची नावं दिली आहेत आणि असं ही माहिती मुलांसाठी म्हणून मुद्दाम लावलेली आहे. एकंदरीतच ठाण्यातल्या टाऊन हॉलमध्ये सध्या हे एक्झिबिशन सुरू आहे आणि या प्रदर्शनामध्ये खूप काही बघायला मिळणार आहे. अतिशय रंजक आहे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे अगदी 1.5 इंचाच्या काड्यापेटीपासून तर 5 इंचाच्या काड्यापेटीपर्यंत आपल्याला इथे काड्यापेट्या बघायला मिळत आहेत. चलनातले अनेक खूप सुंदर आहे. ठाण्यातल्या लोकांनी एकदा तरी या एक्झिबिशनला यायला पाहिजे. जोशी सर आमच्याशी बोलत त्याबद्दल थँक्यू. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये जगकल्याणार्थ सहस्त्रचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी दररोज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. काल या ठिकाणी ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या गुणीजनांचा
सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले, स्थायी समिती सभापती श्री संजय वाघुले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून ठाणे शहराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही करतो. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.